हळद आहे मामे भावाच्या, तर आम्ही इथं मस्तपैकी आता संध्याकाळी पोचतोय आणि मळ्यात घर आहे ते, तर इथं थोडं ओहळ आहे म्हणजे गाडी मला काढता आली असती, पण भाऊ म्हटला की नको थांब मी काढून देतो. तर आता गाडी कसा काढतो बघू. कुठं चालला तू? तर खाली तुझ्या वजनाने गाडी जायची नाही, थांबर का. तर असा ओहळ आहे, पाणी झिरपतंय आणि इथून गाडी काढायची आहे. तर या दगडामुळे तो नाही म्हटला की तुला नाही जमायची. हे आजवट टच होऊ देऊ नको बर का. नसते जमली. तो पुढे दगड आहे ना मोठा, या इथं मोठा दगड आहे ना पप्पा, त्याच्यामुळे खाली लागले असते. त्याने बरोबर काढून घेतले. माहित नाही ना रस्ता, पुढे पाण्याचा अंदाज नाही ना, इथं पाणी साचलेलं खड्डे कळत नाही ना. मातीमुळे तशी करते ती. मॅन्युअलवर नको टाकू, डीवर टाक. टाकले डीवर टाकून दे डायरेक्ट. हा डीवर टाकली का? हा जाऊ दे आता जाईल. तर ऑटो आहे म्हणजे मॅन्युअल पर्यंत टाकता येते, पण त्याला मॅन्युअलवर जमत नाहीये. मग आम्ही परत ऑटो टाकतो. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. माती मुळे फिरते ती. जाऊ दे जाऊ दे. गाडी ऑटो गेअर आहे आणि आता इथं कसं थोडं माती पण आहे, त्याच्यात स्लिप होते गाडी. माती म्हणजे अशी भुसभुशीत आहे, तर त्याच्यात आहे ना ती स्लिप होऊन जाते. मग त्याने मॅन्युअल पण टाकता येते, मॅन्युअल त्याला जमली नाही. ऑटो गेअरवर बरोबर चढून जाते. आता मला त्याची सवय झाली. चला आपली गाडी वरती चढून दिलेली आहे. तुम्हाला इकडचा निसर्ग दाखवते आता. या वालाच्या शेंगा आहेत. पावसाळ्यात तर छानच वाटत असेल इकडे. मी पहिल्यांदा येते मामाच्या म्हणजे मामाच्या घरी. आता इकडे नवीन घर बांधलंय, तर ते आम्ही बघितलं नव्हतं, आज पहिल्यांदाच. उतरलोय म्हणजे आलोय घराजवळ. मळ्यात किती छान वाटतंय, प्रसन्न. आंब्याच्या झाडाला किती आंबे आले.